मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा जाहीर केला। त्यावर मराठी अभ्यास केंद्राने विरोध दर्शवला आहे। डॉक्टर दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषदेत मराठीनामा सादर करण्यात आला, ज्यात मराठी उमेदवारांना प्राधान्य, मराठी शाळा आणि संस्कृतीचे संरक्षण यावर भर दिला गेला। मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर पवार म्हणाले की परप्रांतीयांनी महाराष्ट्रातील संसाधनांचा लाभ घेत असूनही मराठी भाषा स्वीकारण्यास नकार देणे अस्वीकार्य आहे। त्यांनी उत्तर भारतीय, गुजराती आणि मारवाडी समाजाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्राचे हित धोक्यात असल्याचा आरोप केला आहे। संयुक्त महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा घेऊन संयुक्त महाराष्ट्र आघाडी निवडणुकांमध्ये परत मराठी नामाचा एक जाहीरनामा घेऊन येत आहे। नेमकं काय आहे मराठी नामा जाहीरनामा आपण जाणून घेऊया आणि राजकीय पक्षांना ते कसे आवाहन करणार आहेत आणि कशा प्रकारे ते मराठी भाषिकांना न्याय देऊ इच्छित आहेत, त्यांची संकल्पना काय आहे आपण जाणून घेऊया। काय सांगू? मराठी अभ्यास केंद्राने गेली 15-20 वर्षे ज्या प्रकारचं काम केलेलं आहे त्याचं एक पुढचं पाऊल म्हणून आम्ही महानगरपालिकेसाठीचा हा जाहीरनामा मराठीनामा तयार केलेला आहे। आणि महानगरपालिकेसाठी हा मराठीनामा तयार करत असताना आमच्या समोर जी भूमिका आहे ती महानगरपालिकेच्या मतदारांसाठी आहे, महानगरपालिकेच्या प्रशासनासाठी आहे, सर्वसामान्य अशा प्रकारच्या नागरिकांसाठी आहे। महानगरपालिकेच्या एकूण सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकांना संधी आणि प्राधान्य कसं मिळावं याबद्दल आहे। या सर्व पातळीवर आमचा प्रयत्न असा आहे की मराठी उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे। सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठी असायला पाहिजेत। महापालिकेचं फक्त मुंबई नाही, महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांचे व्यवहार मराठीमधनं व्हायला पाहिजेत। जिथे कुठे मराठीवर अन्याय होईल तिथे मराठी दक्षता केंद्र स्थापन व्हायला पाहिजे। विधिमंडळाच्या राजभाषा समितीच्या धर्तीवर मराठी राजभाषा समिती महानगरपालिकेची तयार व्हायला पाहिजे। या सर्व पातळ्यांवरची कामं करत असताना 80% कंत्राट मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्यांना मिळाली पाहिजेत। मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या निर्विवादपणे चालू राहिल्या पाहिजेत आणि कोणत्याही पद्धतीनं शाळांचं माध्यमांतर होता कामा नये। आणि इतर राज्यांमधल्या लोकांच्या सणांसाठी महानगरपालिकेनं महाराष्ट्रातल्या सणांप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवू नये अशा काही महत्त्वाच्या मागण्या या मराठी नाम्यामधून आम्ही लोकांच्या पुढे मांडलेल्या आहेत। या मराठी नाम्यातल्या ज्या काही मागण्या आहेत त्या ज्यांनी स्वीकारलेल्या आहेत, उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या काही उमेदवारांनी त्या स्वीकारल्या आहेत। इतरही राजकीय पक्ष ज्यांना मराठी नाम्यातले हे सगळे मुद्दे महत्त्वाचे वाटतात त्या सर्वांशी यानंतरच्या काळामध्ये आम्ही संपर्क साधू आणि सर्व राजकीय पक्षांच्या पर्यंत जाऊन आम्ही त्यांना मराठी नाम्याचं महत्त्व सांगू आणि यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या सभांमध्ये शक्य झालं तर सहभागी होऊन मराठी नाम्याचे मुद्दे मांडून हे सगळे मुद्दे राजकीय पटलावर येतील या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत। आपण एक आघाडी नेमलेली आहे आणि दुसऱ्यांदा हा प्रयोग करत आहात। पहिला जो प्रयोग केला त्यावेळेला काही प्रमाणात यश मिळालं, अपयश मिळालं किंवा कितपत यश मिळालं काय सांगाल आणि आता किती टक्के यश मिळेल असं अपेक्षित आहे? असं आहे की संयुक्त महाराष्ट्र आघाडीचा प्रयोग मराठी अभ्यास केंद्राने केलेला नाही। संयुक्त महाराष्ट्र आघाडीचा प्रयोग करणारेच 10-15 संघटना आहेत आणि त्यांना हा मराठी नामा जो आहे हा मराठी नामा त्यांना महत्त्वाचा वाटतो आहे। त्या दृष्टीनं त्यांच्याशी सहकार्याची भावना या निवडणुकीमध्ये आमची आहे। जे कोणी हा मराठी नामा स्वीकारतील, मग ते अपक्ष उमेदवार असतील, राजकीय पक्षांचे असतील, या सगळ्यांना या मराठी नाम्याच्या बाबतीमध्ये आम्ही सहकार्य करणार आहोत आणि त्यातून मराठीच्या संबंधातलं वातावरण निर्माण व्हावं असा आमचा प्रयत्न आहे। जसं की आपण सांगितलं की महाराष्ट्र निर्माण सेनाचे जे मराठी भाषिकांचा मुद्दा घेऊन पुढे चालले आहेत पक्ष, अशी सर्व पक्षांना घेऊन तुम्ही हा जाहीरनामा देणार आहात आणि तुम्ही एक विधान केलेलं आहे, जर काँग्रेस पक्ष हा जाहीरनाम्यातल्या तुमचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते घेतले नाही तर त्यांच्या काँग्रेसच्या पक्ष जाहीरनाम्याची आपण होळी करणार आहात। विधान त्यांनी पक्षाचा जो उत्तर भारतीयांचा जाहीरनामा आहे त्याची आम्हाला होळी करावी लागेल अशा प्रकारचं मत मी मांडलेलं आहे। दुसरे तुम्ही म्हटलेले आहेत की जे हर्षवर्धन चपळ आहेत ते मुवमेंटशी जुडलेले आहेत, वर्ष गायकवाड आहेत त्याही जुडले आहेत, मात्र वर्ष गायकवाड यांचं बिंडोक जे उत्तर भारतीयांच्या संदर्भातलं वक्तव्य आहे नेमकं काय आहे काय सांगा? त्यांनी वर्तमानपत्रांना असं म्हटलेलं आहे, माध्यमांना असं म्हटलेलं आहे की उत्तर भारतीयांच्या बद्दल आम्हाला आस्था आहे, जवळीक आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। मला असं वाटतं की त्यांनी शहाणपणाने हे विधान मागे घ्यायला पाहिजे आणि पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने मराठी माणसांच्या संबंधातली आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। तुम्ही अल्टिमेटम देणार आहात का
जसं की तुम्ही म्हटलं की आम्ही त्यांना सांगणार आहोत की पत्र देणार आहोत. आम्ही हर्षवर्धन सपकाळ साहेबांना पत्र देणार आहोत. अल्टिमेटम देण्याचा प्रश्न नाही. सपकाळ साहेब हे आमचे मित्र आहेत, त्यांना आम्ही पत्र देणार आहोत आणि त्यांच्या पक्षाच्या मुंबई शाखेनं हा चुकीचा निर्णय घेतला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. तुम्हाला असं वाटत नाही का निवडणुकीचे 10 ते 12 दिवस राहिलेले आहेत मतदानाचे, तत्पूर्वी तुम्ही हा जाहीरनामा लोकांसमोर प्रश्नांसमोर देत आहे? जाहीरनामा कुठलाही मराठीनामा किंवा जाहीरनामा हा निवडणुकीच्याच तोंडावर दिला पाहिजे ना. निवडणुका नसत्या तर हे सगळं ऐकायला तुम्ही पण आला नसतं. निवडणुका आहेत, लोक उभे राहतात, लोक कॅम्पेन करतात, लोक आपली मतं मांडतात, ऐकणारे लोक ऐकतात, पत्रकार मंडळी येऊन बाईट घेतात, म्हणून तर हा सगळा व्यवहार चालू आहे. निवडणुका नसत्या तर मराठीनामा ऐकायला तुम्ही पण आला नसता. नाही, हा उशीर झाला असं नाही का वाटत? अजिबात नाही. याच्या राजकीय पक्षांचे जाहीरनामे यायचे आहेत अजून. त्याच्या अगोदर मराठीनामा हा जनतेपर्यंत आलाय, हा लवकर आलाय ना. तर निश्चित आपण पाहिलं की मराठीनामा घेऊन संयुक्त महाराष्ट्र आघाडी असेल किंवा या मराठी विषयाच्या संदर्भात काम करणारे संस्था संघटना असतील, प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी एक मराठीनामा तयार केलेला आहे आणि ते राजकीय पक्षांना आवाहन करणार आहेत की तुम्ही मराठीनामा हा स्वीकारावा, जेणेकरून मराठी भाषिक आहेत त्यांना न्याय मिळेल व येणाऱ्या काळामध्ये मराठी माणसांना जो संत महाराष्ट्रामध्ये एक गौरवशाली परंपरा आहे ते परत आपण पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संधी निर्माण झाली. विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट अभिष लाटसह, मुंबई.